नमस्कार मित्रांनो, स्पॉटलाइटवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत। माझं नाव राजकुमार पाटील। आज आपण एका विषयावर बोलणार आहोत जो सिलेबस किंवा अभ्यासाशी संबंधित नाही आहे, पण अभ्यास ज्याच्यामुळे होतो, म्हणजे कंटेंट नाही आहे पण अभ्यासाशी ज्याचं रिलेशन आहे महत्वाचं, त्या फॅक्टरवर बोलणार आहोत। आणि तो फॅक्टर म्हणजे अर्थातच मोटिवेशन किंवा कॉन्फिडन्स। मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स जर आपल्याकडे चांगला असेल तर आपला अभ्यास चांगला होतो, किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आपण अनेकदा म्हणतो की मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स हे असायला हवेत। कारण का तर कॉम्पिटिशन आहे, खूप सारा सिलेबस आहे, जागांची संख्या कमी आहे, इत्यादी इत्यादी अनेक फॅक्टर्समुळे जर आपला कॉन्फिडन्स चांगला असेल, आपलं मोटिवेशन चांगलं असेल तर आपला अभ्यास चांगला होतो असं आपण नेहमी म्हणतो। मी कुठली स्टोरी तुम्हाला सांगणार नाहीये किंवा कुठल्या सक्सेसफुल मुलांची गोष्ट सांगणार नाहीये की ज्याच्यामुळे तुमचं मोटिवेशन तुम्हाला मिळेल किंवा त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स राहील। तर मुळात आज आपण इथं असा प्रयत्न करणार आहोत की मुळात मोटिवेशन किंवा कॉन्फिडन्स हा फॅक्टरच काय आहे, म्हणजे त्याच्यावरती कशाचा परिणाम होतो आणि काय केल्यामुळे तो राहू शकतो। म्हणजे आपल्याच स्वतःच्या एक ऍस्पायरंट म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून आपलंच मुळात आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं मोटिवेशन किंवा आपला कॉन्फिडन्स जातो किंवा आपला हातून तो निसटतो, आणि मग तो कसा मागे मिळवता येईल ज्याच्यावरती आपण स्वतःच काही गोष्टींचा उपाय म्हणून करू शकू, अशा अर्थाने आपण हे डिस्कशन करणार आहोत। तर मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स कसं मिळवायचं हे मिळवण्याआधी, हे समजण्याआधी किंवा हे समजून घेण्याआधी आपण हे बघूया की मुळात कॉन्फिडन्स किंवा मोटिवेशन नसण्यामागची कारणं काय। म्हणजे जर आपल्याला कारणं कळाली की असं का होतं की आपल्याकडे कॉन्फिडन्स राहत नाही, तर मला वाटतं की त्याचे उपाय शोधणे जास्त सोपं जाईल। तर बघूया, काही मुद्द्यांची इथं मी लिस्ट केली आहे, मला वाटतं तुम्ही सहमत असाल। याच्यापेक्षा काही वेगळे मुद्दे वाटले तुम्हाला तर तुम्ही नक्कीच मला नंतर सांगा। मला अनेकदा जाणवतं की जे अलीकडं स्पर्धा परीक्षांची जी आपण 1-2-3 वर्षांमध्ये सुरुवात केलेली असेल आणि नेमकं स्पर्धा परीक्षांमध्ये काय करायचं आहे हे जर आपलं फिक्स नसेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही राज्यसेवा करण्यासाठी अभ्यास करताय की कंबाईंडचा परीक्षेचा अभ्यास करताय की तुम्हाला इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा, उदाहरणार्थ सरळ सेवामध्ये असेल तर मला तिथं जायचंय द्यायचंय असं तुमचं ठरलंय, की नाही तुम्हाला युपीएससी करायचंय, तर मला अनेकदा वाटतं की आपलं गोल फिक्स नसेल तर पण आपल्यामध्ये अनेकदा खूप सारा गोंधळ निर्माण होतो आणि मग आपलं त्याच्यामुळे पण अनेकदा कॉन्फिडन्स राहत नाही। कारण गोल फिक्स नसेल तर आपली कारवाई दिवसाची, म्हणजे मी नेमका कशाचा अभ्यास करणार आहे, काय करणार आहे हेच मुळात आपल्याला फिक्स नाही करता येत। कधी काही क्षणांसाठी आपण राज्यसेवेचा अभ्यास करायला जातो, कधी आपल्याला कंबाईनचा अभ्यास करायचा वाटतो, तर कधी आपल्याला असं वाटतं की नाही यार आपण युपीएससीचा अभ्यास करूया की तो एक वाईड आणि वास्ट सिलेबस आहे, ते जर आपण केलं तर मी इतर बाकीचे एक्झाम्स आपल्याला सहज शक्य होतील। हा सगळा जर गोंधळ आपल्यात कंटिन्यू असेल तर मला वाटतं अनेकदा आपलं मोटिवेशन राहत नाही, आपला कॉन्फिडन्स त्याहीमुळे राहत नाही। दुसरं एक महत्वाचं काय की परफॉर्मन्स प्रेशर। म्हणजे ठीक आहे, तुम्ही एक टार्गेट ठेवलंय आणि त्यासाठी अभ्यास करायचं ठरवलंय, पण एक विचित्र असं परफॉर्मन्सचं प्रेशर येतं। तर परफॉर्मन्स इन द सेन्स ऑफ काय की स्कोरच्या अंगाने, म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण सगळं बघतो की मेरिटच्या जवळपास आपण जातोय की नाही, पण हे परफॉर्मन्स प्रेशर आपल्याला अनेक अंगाने येतं, म्हणजे इव्हन टेस्ट सिरीज मधनं पण येतं। आता तुम्ही जर खूप सिरियसली अभ्यास करताय तर राज्यसेवेची प्रिलिम्स आपल्या समोर आहे, काही दिवसांनी आपण युपीएससीची प्रिलिम्स देणार आहोत, तर हे सगळं करताना काहीतरी टेस्ट सिरीज चालू होते। एक तर एक्झाम मध्ये माझं काय होईल, माझा स्कोर होईल की नाही, मी कट ऑफ मध्ये येऊ शकेन की नाही, मी पास होईन की नाही, हे जे म्हणजे एकंदर काय की मी तिथं परफॉर्म करू शकेन की नाही, ह्याचं प्रेशर आपण विनाकारण आज आत्ता इथं घेतो। त्याच्यामुळे एक प्रकारची भीती निर्माण होते आणि ती भीती आपल्याला आपल्याला कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी एक मोठी त्याचं कारण ठरतं। परफॉर्मन्स प्रेशर आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये पण मुलं घेतात, टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स कमी येतात, मग भीती वाटते। म्हणून तर अलीकडे आपण बघतो की टेस्ट सिरीजला खूप सिरियस कॅन्डिडेट करतात, नाही असं नाही, पण अनेकदा नवीन विद्यार्थी असतो, खूप कॅपॅसिटी असते, तो करूही शकतो पुढे जाऊन, पण तो इतका घाबरतो की तो अनेकदा टेस्टलाच बसत नाही। त्याला असं वाटतं की स्कोर कमी आला तर मग आपला कॉन्फिडन्स कमी होईल आणि मग अभ्यास व्यवस्थित नाही होणार। तर मला वाटतं की ते एक रिझन असतं परफॉर्मन्सचं, की हे परफॉर्मन्स रिझन कारण जे आहे ते कॉन्फिडन्स कमी करण्यामध्ये कारणीभूत ठरतं। अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे की आपण ज्याला एक्सटर्नल क्रिटिक्स म्हणतो। म्हणजे काय की बाबा बाहेरून कोणतरी आपली चेष्टा करतंय, आपलं असं म्हणूया की आपल्यावरती क्रिटिक करतंय, आपल्याला नावं ठेवतंय, तर त्या इतरांच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण जो अनेकदा आपला स्वतःचा विचार करतो ना, तो सुद्धा
अनेकदा म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये तर आहेच, पण त्याच्याशिवाय इतरही अनेक आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा अनेक ठिकाणी आपल्याला घातक ठरतो की बाबा इतर काय म्हणत असतील म्हणजे, किंवा जर काही म्हणतात तर त्या म्हणण्याचा आपण खूप मनावरती घेतो. तर मला वाटतं स्पर्धा परीक्षांमध्ये तर ते अजिबात करायला नाही पाहिजे. मग तुमच्यासोबतचा मित्र असेल जो कदाचित तुमच्यापेक्षा 1-2 वर्षांनी सिनियर असेल, अभ्यास करत असेल, किंवा आणि कोणी असतील ज्यांच्याकडनं तुम्ही पूर्वी मार्गदर्शन घेत होता, तुमच्या ओळखीचे कोणी अधिकारी झालेले मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील. आणि एकदा तर नातेवाईक आणि असे काही मित्र असतात की ज्यांनी स्वतः कधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला नाही, ज्याच्यातलं त्यांना काही माहिती नाही, पण तेव्हा की तुमचं वर्णन करत राहतात की तुम्ही अशा तशा, तुम्हाला हे जमेल न जमेल. तर हे जे सगळं काही इतरांचं म्हणणं जे असतं ना, ते इतरांचं म्हणणं जर तुम्ही एक अवास्तविक प्रमाणामध्ये जर मनावर घेतलं तर मला वाटतं त्याचा एक मोठा फटका आपल्याला आपला कॉन्फिडन्स कमी करण्यामध्ये बसतो. मला अनेकदा असं वाटतं की जेव्हा तुम्हाला कोणीतरी हे जमणार नाही म्हणतं, किंवा तुला अभ्यासच होत नाहीये, किंवा तुझं काही गोष्टी चुकीच्या असं सांगत असतं, तर त्या आपण इतक्या मनावरती घेतो. पण त्याच वेळी आपल्याला हो तुला जमू शकतं आणि तू हे करू शकतो अशी म्हणणारे लोक असतात, पण त्यांना आपण तेवढं सिरियसली घेत नाही. पण होतं काय की माणसाचा स्वभाव मुळात तुम्ही समजून घ्या, तो कसं असतो की निगेटिव्हिटीकडे जास्त झुकणार असतो किंवा त्याला जास्त मनावरती घेणार असतो. आपण घाबरतो लवकर, पण आपण तेवढं भीती टाकून द्यायला तितक्या इझिली तयार नाही होत. ती सायकोलॉजी आहे, ती ह्युमन सायकोलॉजी आहे. तर याचा विचार तुम्ही हे लक्षात घ्या की आपला कॉन्फिडन्स कशामध्ये जाऊ शकतो. तर हे एक रिझन आहे की आपण इतरांच्या म्हणण्याचा आणि या एक्सटर्नल क्रिटिक्सचा किती विचार करतो, आणि त्याचा परिणाम कदाचित आपल्या कॉन्फिडन्सवरती, आपल्या मोटिवेशनवरती होतो काय. अजून एक महत्वाचं कारण असतं, मी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये मुलांमध्ये ते बघितलेलं आहे, म्हणजे मुलं मुली कोणी असो, की आपण आपल्याला ना अनेकदा एक्सटर्नल व्हॅलिडेशन पण लागतं. म्हणजे काय की मी हुशार आहे, मी करू शकतो, मला जमू शकतं, हे फक्त खरं तर मी ठरवायला पाहिजे. म्हणजे आणि जर मी सोडून आणि कोणी सांगणार असेल की मला हे जमू शकणार आहे की नाही जमू शकणार आहे, तर ते मग या टेस्ट सिरीज सांगते. ठीक आहे, जे तुम्हाला मला सांगते की तुमचा अभ्यास झालाय नाही झालाय, पण याच्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी असं म्हणावं, असं वाटणं की हा ठीक आहे तुझा अभ्यास झालाय, किंवा तू हे करतोस हे योग्य आहे, किंवा तू चांगलं करतोयस किंवा वाईट करतोयस, हे जे आपल्याला इतरांनी कुणीतरी म्हटलं की मग मी करतोय, असं जे एक वाटून घेण्याचा जो आपला स्वभाव असतो, तो मला वाटतं स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड घातक असतो. म्हणजे तुम्ही आता युपीएससीच्या संदर्भात जर आपण बघितलं, एमपीएससी तर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे, तिथं जस्टिफिकेशन इतर कुणी करण्याची गरज नाहीये. पण युपीएससीच्या बाबतीमध्ये अनेकदा आपण मेन्स आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये बघतो, एसे आपण लिहितो, तर अनेकदा असं वाटतं की आपला कोणीतरी सिनियर असेल किंवा आपले मार्गदर्शक असतील तर त्यांनी आपल्याला हे चांगलंच म्हटलं पाहिजे. ते जोपर्यंत चांगलं म्हणत नाहीत किंवा त्यांनी जर म्हटलं की हे खूप छान झालं तर आपल्याला खूप चांगला कॉन्फिडन्स येतो, आणि आपल्याला स्वतःला बाकी त्या उत्तराचं पण एक सेल्फ अनालिसिस अनेकदा करता येतं. आपण कम्पेअर करू शकतो आपलं आधीचं उत्तर, आपलं आजचं उत्तर वगैरे, किंवा आपला कालचा अभ्यास, आपला आजचा अभ्यास. त्याच्याविषयी मी बोलणारच आहे की तुम्ही हे सोल्युशन्स जे आहेत, त्याची उत्तरं जी आहेत की आपण मोटिवेशन कसं ठेवायचं त्याच्यामध्ये. तर हे जे आपण एक्सटर्नल व्हॅलिडेशनची जी आपली अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं आणि मग बाकी माझं जे चाललंय ते योग्य चाललंय, मला वाटतं ती एक चुकीची खूप गोष्ट आहे. तुम्ही इतर कुणी तुम्हाला चांगलं म्हणण्याची किंवा तुमच्या अभ्यासाला चांगलं म्हणण्याची किंवा तुमच्या उत्तराला चांगलं म्हणण्याची वाट बघू नका. त्यांचं व्हॅलिडेशन गरजेचं नाही आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुम्ही अभ्यास करताय की नाही करताय, तुम्ही तुमचं उत्तर योग्य आहे की नाही, हे तुम्ही मला वाटतं तुमच्याकडे जास्त स्वतःहून बघणं जास्त गरजेचं आहे. आणि इतरांच्या व्हॅलिडेशनची तुम्ही ही ठेवू नका, अपेक्षा ठेवू नका. अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे जो आपला कॉन्फिडन्स अनेकदा कमी करतो किंवा ज्याच्यामुळे आपलं मोटिवेशन जातं, ते म्हणजे आपण कम्पेअर करतो. म्हणजे हे पण पुन्हा अदर पर्स्पेक्टिव्ह मध्ये आलं की त्याचा स्कोर किती आहे, त्याचा अभ्यास किती आहे, तो किती वेळ बसतो, किंवा तो कुठलं पुस्तक वाचतो, त्याचा ऍटिट्यूड कसा आहे, त्याचा टाइम टेबल कसं आहे, किंवा त्याला तो इतके दिवस झाला अभ्यास करतो, त्याचा एवढा स्कोर आहे, मी इतके दिवस झाला अभ्यास करतो, माझा एवढा स्कोर आहे. हे जे सगळी तुलना जी आपण इतरांशी करतो ती पण प्रचंड प्रमाणामध्ये अनेकदा आपल्याला स्वतःला आपल्या कॉन्फिडन्सच्या बाबतीमध्ये जनरेट करण्यामध्ये मारक ठरते, आणि इतरांशी तुलना करून कधीही आपण आपला कॉन्फिडन्स वाढवू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक महत्वाचा घटक आणि सगळ्याच फील्डमध्ये लागू पडतो, पण स्पर्धा परीक्षांमध्ये एक अतिशय महत्वाचा फॅक्टर तो अलीकडे जाणवतो, तो म्हणजे की एक प्रकारचं एक भावनिक जी गुंतवणूक तुम्ही करता किंवा कधी कधी असते, ती आपल्या कुटुंबियांसोबत असते, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असते, आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्या लोकांसोबत असते. अशी भावनिक गुंतवणूक अनेकदा आपण आपल्या म्हणजे अगदी मजेशीर आहे की आपण अभ्यासामध्ये पण ते आपल्याला दिसते. म्हणजे एक विशिष्ट पेपर असतो जो आपल्याला वाचावासाच वाटतो, तो वाचायलाच लागतो. तो एखादा पेपर त्या दिवशी नाही मिळाला, एखादा मॅगझिन त्या दिवशी नाही मिळाला, पण आपण अस्वस्थ होतो.
आपल्यासोबत अभ्यास करणारा कुठला तरी आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सोबत लागते. ती जर लोक नसतील, आज आपल्यासोबत येणार नसतील अभ्यासाला, तर आपण अस्वस्थ होतो. घरच्या काही गोष्टी असतात. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या सगळ्यांच्याच संघर्षामध्ये ही फार महत्वाची बाब आहे की अनेक विद्यार्थी, मला खात्री आहे मी अशा एका बॅकग्राऊंडमधून आलो की बाबा आपले घरचे तितके स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण म्हणूया की जाणकार नसतात. घरची परिस्थिती बेताची असते आणि मग तो सगळा इमोशनल ट्रॅप आपल्याला घरचा पण अनेकदा आपल्यासोबत असतो. आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये असणारी आपली भावनिक गुंतवणूक, पुस्तक आणि या सगळ्या मटेरियलच्या बाबतीत असणारी गुंतवणूक, अनेकदा मार्गदर्शकांच्या बाबतीमध्ये सुद्धा विनाकारण मला वाटतं की एस्पायरंट खूप भावनिक होऊन आपलं स्वतःचं एक लक्ष सगळं त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतात. तर हे सुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्या कॉन्फिडन्सला आणि आपल्या मोटिवेशनला मारक ठरतं. तर अनावश्यक भावनिक असू नये अर्थातच याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल. सोशल प्रेशर, हो सोशल प्रेशर आपण एकदा घेतो. म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालं, आपल्यासोबत ग्रॅज्युएट झालेले आपले मित्रमैत्रिणी, आपले रिलेशन मधले आपले तुमचे कोणी कझिन्स असतील, भावंड असतील वगैरे, तर ती आज कुठं सेटल झाले, ती काय म्हणतायत. नातेवाईक, विशेषतः नातेवाईक तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सगळ्यांचे नातेवाईक सपोर्टिव्ह असतात नसतात वगैरे. इट्स म्हणजे युनिव्हर्सल ते एक नातेवाईकांचं एक सिच्युएशन असते. तर ती अनेकदा ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रेशर असतं. तुमचे शिक्षक असू शकतात ज्यांनी कधीतरी तुम्हाला खूप चांगलं म्हटलेलं आहे किंवा कधीतरी तुम्हाला खूप वाईट म्हटलेलं आहे. तर त्यांचंही मग ते आज माझ्या आता मी 1 वर्ष झालं प्रिपरेशन करतो किंवा 2 वर्ष झालं, 4 वर्ष झालं करतो, तर ही लोक माझ्याविषयी काय म्हणत असतील वगैरे, किंवा या लोकांसाठी मला पास व्हायचंय. अनेकदा असं होतं की मला माझ्या आईवडिलांसाठी पास व्हायचंय, कुटुंबियांसाठी पास व्हायचंय. तर मी अनेकदा म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे आपलं सक्सेस आणि आपलं फेल्युअर या दोन्ही गोष्टी तुम्ही स्वतःसाठी करा. तुम्ही इतरांना जोडायला जाऊ नका. ते एक जे सोशल प्रेशर त्याच्यामुळे क्रिएट होतं ते खूप मारक असतं. तुम्ही जो अभ्यास करताय तो तुम्ही तुमच्यासाठी करताय, त्यामुळे तुम्ही तो तुमच्यापर्यंत लिमिट ठेवा. इतर काय म्हणतायत हा मागाशी पण आपण जे बघितलं त्याप्रकारे त्याच्यामध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन इतरांचं खरं तर असता कामा नये. अजून एक महत्वाचा फॅक्टर जो आहे, आणि मला वाटतं की हा खरं तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा फॅक्टर आहे, की अनेकदा हे नसतं पण आपण मग याच्यामुळे येणारं जे आपलं डिमोटिवेशन, आपल्याला जे डिमोटिवेट आपण होतो किंवा आपला जो कॉन्फिडन्स जातो तो खरं तर या गोष्टीमध्ये जातो. पण हे आपण न मान्य करता मगाशी जे आपण सगळे मुद्दे डिस्कस केले त्याच्यावरती आपला सगळे कॉन्फिडन्स नसण्याचे कारण आपण ढकलतो. तर तो महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आपण स्वतः खूप इनडिसिप्लिन असणं, म्हणजे आपली स्वतःचीच शिस्त नसणं. म्हणजे आपण अनेकदा म्हटलेलं आहे किंवा बघितलेलं आहे की आपण खूप वेळापत्रक, म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये तर आपण कुठलाही तुम्ही मार्गदर्शकाकडनं ऐका तर तुम्हाला हेच सांगेल की तुमचे खूप चांगलं प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही एक चांगलं शेड्यूल, एक टाइम टेबल ठरवायला पाहिजे. त्या टाइम टेबलमध्ये नुसतं एवढंच नाही की मी सकाळी यावेळी उठणार आणि यावेळी अभ्यासिकेमध्ये जाणार, पण एक ब्रॉडर टाइम टेबल की 1 वर्षभरात नंतर परीक्षा द्यायची किंवा 6 महिन्यांनी द्यायची, तर या सगळ्या काळामध्ये मला कुठली पुस्तकं वाचायची त्याची एक स्वतःची आपली लिस्ट असते. या महिन्यात काय करायचं त्याचं एक आपलं स्वतःचं प्लॅनिंग असतं. या महिन्यात या गोष्टी करायच्या तर मग या 8 दिवसात काय करायचं, तर या 8 दिवसात जर काही गोष्टी करायच्या आहेत तर मग या 3 दिवसांमध्ये किंवा या 2 दिवसांमध्ये आणि किंवा मग आज या दिवसभरामध्ये मला काय करायचं याचं एक शिस्तशीर प्लॅनिंग आपण पेपरवरती अनेकदा बनवतो, पण ते एक्झिक्यूट करायला आपण कमी पडतो. बरोबर आहे. तर ते एक्झिक्युशन आपलं राहिलं तर आपणच कुठेतरी आपली शिस्त गमावतो. आणि ज्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे व्हीसीएस सर्कल, म्हणजे काय की एक जहरीला असं वर्तुळ तयार होतं. म्हणजे की आपण अभ्यास करत नाही आणि मग आपल्याला दुसऱ्या दिवशी जाणवतं की यार आपलं, मग आपण तुलना करायला लागतो की इतर आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे आहेत, त्यांचं सगळं चांगलं चालू आहे आणि आपलं नाही चांगलं चालू आहे. मग आपला कॉन्फिडन्स जातो आणि आपला कॉन्फिडन्स नसतो, आपलं मोटिवेशन नसतं, म्हणून मग परत आपला अभ्यास नाही होत. तर मग अभ्यास नाही म्हणून मोटिवेशन नाही आणि मोटिवेशन नाही म्हणून परत अभ्यास नाही, हे असं जे वर्तुळ चालू होतं ते वर्तुळ भेदणं खूप मुश्किल जातं. तर हे भेदायचं कसं, तर एकदा मग मोटिवेशन घ्यायचं आणि मग अभ्यास करायचा, आणि मग अभ्यास चांगला झाला म्हणून मग मोटिवेशन बाळगायचं, की मग अभ्यासच चांगला करायचा की त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला मोटिवेशन येईल की यार माझं फाईन चाललंय, चांगलं चाललंय आणि मी जे ठरवलं होतं त्याप्रमाणे मी करतोय आणि माझं काम, माझा अभ्यास हे सगळं उरकतंय. हे जर फिलिंग तुम्ही आणलं अभ्यास करून पहिल्यांदा, तर ते जे मोटिवेशन जनरेट होईल ते तुम्ही स्वतः जनरेट केलेलं असेल. आणि आपण जे उपाय बघणार आहे त्या उपायांमध्ये तुम्हाला मी सांगेन की सेल्फ मोटिवेशन हे जगातल्या कुठल्याही इतर मोटिवेशनपेक्षा हे उत्कृष्ट आणि अतिउत्तम असतं. म्हणजे सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. ही सगळी जी कारणं आहेत, ही सगळी कारणं मला वाटतं की आपल्याला मारक ठरतात आपला कॉन्फिडन्स लो ठेवण्याला किंवा आपलं मोटिवेशन न राहण्याला. अजून एक महत्वाचा फॅक्टर मी बघितलेला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा तो अनुभवलेला आहे स्वतः जेव्हा अभ्यास करत होतो, की एक अभ्यास इतर
इतर गॉसिपिंगमध्ये अनेकदा आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी अडकतो. मग हे गॉसिपिंग फार मजेशीर असतं. म्हणजे हे गॉसिपिंग अनेकदा जाहिरातीबद्दल असतं. म्हणजे एमपीएससीच्या बाबतीमध्ये ते जास्त कळतं. युपीएससीचं शेड्यूल आणि टाइम टेबल जे आहे ते खूप डिसिप्लिन्ड आहे की त्याची 1 वर्ष आधी वेळापत्रक ठरतं. आपल्याला एमपीएससीचे पण ठरतं. पण जागांच्या बाबतीमध्ये की जाहिरात कधी येणार, मग जागा किती असणार, एमपीएससी अनेकदा नंतर जागा वाढवते किंवा कुठली तरी जाहिरात असते त्याच्यावरती कुठली तरी केस पडते आणि मग ती वेटिंगमध्ये सगळे लोक जातात किंवा कोर्टात केस जाते वगैरे. हे सगळं डिस्कशन आपण चालू ठेवतो. आपण त्याचा भाग असून कदाचित आपण ती परीक्षा दिलेलीही नसते किंवा आपल्याला तो इश्यू बेसिकली मुळात पूर्णपणे माहिती नसतो. पण आपण बसल्या टेबलला ह्या गप्पाबाकी अगदी आरामात मारत राहतो. अभ्यास सोडून अनेकदा आपण चहाला जातो, मेसला जातो. तेव्हा खरं तर आपण आपल्या विषयाच्या संबंधित गोष्टी डिस्कस करणं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गरजेचे असतात. की तुम्ही करंटचं काहीतरी 4 पान हातात घेतलेत आणि मेसला जाताना तुम्ही ती वाचताय, बाकीचे ऐकतायत किंवा बाकीचे वाचतायत, तुम्ही ऐकताय, असं घडायला पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त आपण गॉसिपिंगमध्ये खूप अडकतो. किंवा अनेकदा असं होतं की लायब्ररीत जायचं टायमिंग असतं ना, टायमिंग आधी आपण लायब्ररीच्या दारात पोहोचतो. पण लायब्ररीच्या दारातनं आत आपण जात नाही. आपण कुठेतरी पार्किंगमध्ये, कुठेतरी त्या चहाच्या टपरीवरती हे गॉसिपिंग करण्यामध्ये अडकतो. आणि हे गॉसिपिंग मगाशी म्हटलं तसं की जाहिरात, त्याच्यातली विद्यार्थी म्हणजे पोस्ट संख्या, इथं बसून ते मग मागं पास झालेल्या लोकांचं लाईफ काय चालू आहे, पोस्ट होल्डर कोण कसे आहेत, कोण कुठं आहे, कोण कसा होता, कोण कसा हुशार नव्हता तरी पास झाला वगैरे वगैरे. आता तुमच्या या सगळ्या डिस्कशनला करता काहीच अर्थ नसतो. पास झालाय तो झालाय. आणि मग अनेकदा त्याचं कसं चालू आहे, मग अगदी त्याच्या लग्नापर्यंत, आणि मग त्यानं हुंडा किती घेतला वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला हे सगळंच माहिती आहे की सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पायरंट की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण त्यांच्या या गोष्टींविषयी डिस्कस करण्यामध्ये अनेकदा आपण खरं तर खूप वेळ वाया घालवतो. मेरिट विषयी डिस्कशन करण्यामध्ये वेळ घालतो. आपण एकतर अभ्यास आपला चुकतो त्या काळामध्ये. आणि मगाशी म्हटलं तसं की अभ्यास चुकल्यामुळे पुन्हा आपण डिमोटिवेट होतो की आपला कॉन्फिडन्स जातो. अनेकदा अलीकडं की मग क्लासेसवाल्यांचं कसं आहे, मग ते पुस्तक नवीन येणाऱ्या पुस्तकवाल्यांचं कसं आहे वगैरे. तर या अनावश्यक गोष्टी की ज्यांच्याशी खरं तर आपला काही एक संबंध नाही आहे, पण जी आपल्या या अभ्यास सगळ्या प्रोसिजरमध्ये आता असं आपण म्हणूया की सुदैवाने दुर्दैवाने आपले भाग आहेत. तर या लोकांच्या विषयी सुद्धा डिस्कस करायला आपण सोडत नाही. आणि हे जे इतर लोक आहेत जे आपापल्या पद्धतीने आपापला व्यवसाय या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये करतात, त्यांच्याविषयी सुद्धा खूप सारं गॉसिपिंग आपण करण्यामध्ये खूप सारा वेळ वाया घालवतो. तर हे अभ्यासा व्यतिरिक्त असणारं गॉसिपिंग सुद्धा अनेकदा आपल्या कॉन्फिडन्सला मारक ठरतात. तर ही सगळी लिस्ट ऑफ थिंग्स आहे. याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही ऍडही करू शकाल की बाबा आणि कशामुळे. आणि मी हे काय सांगतोय तुम्हाला की सेल्फ मोटिवेशनच्या अंगाने, म्हणजे कोणतरी कसा तरी स्ट्रगल करून पास झाला ही गोष्ट ऐकण्यापेक्षा मुळात आपण आपल्यातल्या अशा काही चुका आहेत की ज्याच्यामुळे खरं तर आपलं मोटिवेशन जे राहू शकतं ते जात आहे. हे आपल्या सेल्फ पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण या सगळे डिस्कस केलेले मुद्दे जे काढले की ही सगळी कारणं आहेत त्याच्यामुळे आपण आपलं मोटिवेशन म्हणजे मिस करतो की आपला कॉन्फिडन्स जातो. तर उपाय काय असू शकतील, म्हणजे ही जर सगळी आपण कारणं डिस्कस केली तर याच्यावरती काय उपाय असू शकतील की काय केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स राहील. तर त्याची एक लिस्ट आपल्याला बनवता येईल. तीही काही मुद्दे मी इथं काढलेले आहेत. तर सिंपल जी खरं तर कारणं आहेत ती कारणं जर आपण सगळी वगळली म्हणजे बाजूला केली तर ऑटोमॅटिक आपल्याकडे मोटिवेशन राहील. पण या सगळ्यामध्ये तुम्ही प्लीज माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप मनावरती घ्या आणि तुम्ही लक्षात ठेवा की कोणत्याही क्षेत्रामधलं यश मिळत असताना तुम्हाला सेल्फ मोटिवेशन किंवा स्वतःला मोटिवेट करता यायला पाहिजे. त्याच्यासारखी उत्तम आणि त्याच्यासारखी बेस्ट गोष्ट कुठली नाही. आपण जर सतत एक्सटर्नल फॅक्टरवरती मोटिवेशनसाठी कॉन्फिडन्ससाठी अवलंबून राहणार असू तर ते प्रचंड मारक आहे. त्यामुळे सेल्फ मोटिवेशन इज अ बेस्ट मोटिवेशन. ही फॅक्ट लक्षात ठेवा, ती लिहून ठेवा, आपल्या अभ्यासाच्या जागी लिहून ठेवा. तुम्ही जिथं राहता तिथं लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला सतत जेव्हा तुम्ही डिमोटिवेट व्हाल तेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार तुम्ही काय करू की याच्यामुळे आता कॉन्फिडन्स परत येईल, आणि जेव्हा तुम्ही वाचाल की नाही यार स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःलाच मिळवायला लागेल, तेव्हा मला वाटतं की ऑटोमॅटिक तुम्ही अनेकदा एका स्थिरतेकडे जाल आणि अभ्यासाला परत तुम्ही बॅक टू युअर चेअर, बॅक टू युअर बेंच तुम्ही जाऊ शकाल. कारणांमध्ये आपण म्हटलं होतं की एक्सटर्नल क्रिटिक्स जे असतात आपल्यावरती गॉसिप करणारे जे लोक असतात त्यांच्याकडे खरंच पूर्णपणे दुर्लक्ष करा. आपण म्हणतो ना की कुणाच्या सांगण्याने आपलं नुकसान खरंच काही नाही होणार आहे. कारण का, तुझं कोणतरी असं म्हणणार असेल की नाही तू पास होणार, पण त्याचा तो पास होणार म्हटला म्हणून आपण जर घरात बसून राहिलो किंवा झोपून राहिलो तर आपण पास होणार आहे का? नाही होणार आहे. त्याच्या म्हणण्याने आपण नाही पास होणार. आपण अभ्यास करणार आहे त्याच्यावरती आपण पास होणार. तर तसंच जर तू काय करू नाही शकत किंवा काही निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्या निगेटिव्ह बोलण्याने पण नाही फरक पडणार आहे. जसं त्याच्या पॉझिटिव्ह बोलण्याने
केवळ जर आपल्यावरती नाही फरक पडणार आहे तर त्याचे निगेटिव्ह केवळ बोलण्याने सुद्धा आपल्यावरती नाही फरक पडायला पाहिजे. आपला जो फरक आपल्या सगळ्या याच्यावरती पडणार आहे तो आपण काय करतो त्याच्यामुळे एक्सटर्नल क्रिटिकला अजिबात घाबरायची गरज नाही. त्याला तुम्ही शून्य वेळ, शून्य किंमत आणि शून्य मी म्हणेन की एनर्जी तुमची वेस्ट करा त्या सगळ्यावरती. दुसरं की मी म्हटलं की एक्सटर्नल व्हॅलिडेशन, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या शिक्षकांनी मार्गदर्शकांनी तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे, त्यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हुशार आहात, त्यांनी म्हटलं पाहिजे की तुम्हाला जमू शकतं, ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. कुणीतरी इतर तुम्हाला शहाणा म्हणण्याची गरज अजिबात नाहीये. मी अलीकडं जर म्हणजे आपण सोर्सेस जर बघितले की मी एक गली बॉय नावाचा एक चित्रपट आता येतंय, मला वाटतं आता तुमची परीक्षा असल्यामुळे राज्यसेवेची तुम्ही त्याला वेळ देऊ शकणार नाही, देऊ नयेत, पण जेव्हा परीक्षा संपेल नक्की ती मूवी बघा की अतिशय हालाकीच्या परिस्थितींना आलेले काही तरुणांमधनं जे रॅपर्स झालेले आहेत, रॅपिंगच्या फील्डमध्ये म्युझिकमध्ये जी लोक आले त्यांच्या आयुष्यावरती हा मूवी अवलंबून आहे. आणि मी त्याचं जे टीजर बघतो आपण किंवा त्याच्या छोट्या आपण ज्या व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये असं दिसतंय की एके ठिकाणी तो रणवीर सिंग पण म्हणतो की अब मुझे क्या करना है, क्या ये बाकी के लोग मुझे बताएंगे की अब मुझे क्या करना है. तर तसं असू नये. त्यामुळे हे कुठल्याही फील्डमध्ये लागू आहे. बस ह्याच त्याच्यातला एक बेस पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तिसरं की सोशल प्रेशर अजिबात घेऊ नका. फॅमिली, फ्रेंड्स, तुमचे पियर ग्रुप म्हणजे तुमचे समवयस्क, तुमचे भाऊ बहीण, तुमचे सिनियर्स, तुमच्यासोबत शाळा कॉलेजमध्ये असणारे लोक, ते काय म्हणतात, ते कुठे जातात, हे सुद्धा प्रेशर घेण्याची गरज अजिबात नाहीये. सगळ्यात जो महत्वाचा फॅक्टर आपण डिस्कस केला होता म्हणजे की आपल्या स्वतःच्या इनडिसिप्लिनचा. तर मी म्हणतो की त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम करा. जे काही प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे, बनवलेलं आहे, मग ते तुम्ही तुमच्या मार्गदर्शकांच्याकडे सोबत बसून बनवून घेतलेलं असेल, तुमच्या सिनियर सोबत बनवून घेतलेलं असेल, तर त्याचा एक्झिक्युशनला जास्त फोकस करा. आणि एक्झिक्युशनच्या बाबतीमध्ये एक मी ट्रिक तुम्हाला सांगायला मला आवडेल. आणि ती ट्रिक अशी आहे की अनेकदा खूप मागचा किंवा खूप पुढचा विचार अजिबात करू नका, म्हणजे प्लॅनिंग एक्झिक्युशनच्या बाबतीमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही अनेकदा आहे ना की म्हणजे खूप पुढचा म्हणजे काय की आपला अगदी अल्टिमेटली माझा रिझल्ट येईल की नाही, मी फायनली पास होईल की नाही, इथंपासून ते मग माझं प्रीच्या आधी काय होईल, मेन्सच्या आधी कसं सिच्युएशन असेल, इंटरव्ह्यू कसं जाईल वगैरे, हे खूप पुढचा विचार करण्यात अर्थ नाही. एक महिन्याभरानंतर माझं मोटिवेशन टिकेल की नाही, एक महिन्यानंतर परीक्षेच्या आधी अभ्यास होईल की नाही, हे सुद्धा खूप लांबची गोष्ट आहे. की खूप मागे आयुष्यात असं घडलं, शाळेत असं घडलं, कॉलेजमध्ये असं घडलं, स्पर्धा परीक्षा करताना असं घडलं, क्लासमध्ये असं झालं, कोणतरी काहीतरी म्हटलं, अजिबात नाही. किंवा मागच्या आठवड्यात काहीतरी घडलं मग माझा अभ्यास नाही झाला वगैरे, अजिबात नाही. तुम्ही जो प्लॅन केलेला आहे, तर मी असं म्हणतो, मी अनेकदा म्हणजे मला असं पक्की खात्री आहे की तुम्ही फक्त 3 दिवसांवरती फोकस करा. 3 दिवसांमध्ये. आणि 3 दिवसांमध्ये कुठले की कालचा, आजचा आणि उद्याचा. म्हणजे काल माझा अभ्यास झाला की नाही, कालच, फक्त काल म्हणतोय मी, परवा पण नाही. काल मला काय अडचणी आल्या, काल मला कुठले प्रॉब्लेम झाले ज्याच्यामुळे माझा अभ्यास झाला नाही, किंवा काल माझा खूप चांगला अभ्यास झाला तर ग्रेट, मला सेम आज करायचा आहे. किंवा काल काही अडचणी आल्या तर मला त्या अडचणी आज रिपीट नाही करायच्या, ते येऊ नाही द्यायचे. आणि आज मला माझ्या कामावरती फोकस करायचं, असं हे फक्त 2च दिवसांचं कंपॅरिझन तुम्ही करायचंय. आणि आजचा दिवस जर तुम्ही अशी फक्त कालची तुलना करून जर व्यवस्थित घालवलं असेल आणि तुम्ही अभ्यास जर चांगला केला असेल तर संध्याकाळी झोपताना तुम्ही फक्त उद्याचा विचार करायचा की यार आजचा दिवस असा गेला, चांगला गेला, सेम मला उद्या रिपीट करायचंय, किंवा काही अडचणी आल्या तर उद्या मला हे येऊ नाही द्यायच्या. परवाचा, उद्याच्या अंगाने येणाऱ्या परवाचा पण विचार नाही करायचा आहे आणि गेलेल्या अंगाने पण परवाचा विचार नाही करायचा आहे. तुम्ही फक्त काल, आज, उद्या एवढंच जर फोकस करत असाल तर मला पक्की खात्री आहे तुमचं एक्झिक्युशन खरंच खूप चांगलं होतं. खूप मागचा, खूप पुढचा विचार आपल्याला आपल्या प्लॅनिंगच्या एक्झिक्युशनमध्ये प्रचंड मार्ग असतो. त्यामुळे काल, आज, उद्या या 3 फक्त गोष्टी तेवढ्याच लक्षात ठेवा. अजून एक काय की प्रायोरिटाईज करायला पाहिजे. म्हणजे दिवस, आपला दिवस आपण एकदा क्रम जर दिवसभराचा निश्चित केला तर मला वाटतं तोही क्रम आहे तर तो आपल्या मनावरती नियंत्रण पाहिजे. म्हणजे टेम्पटेशन येतात अनेकदा आपल्याला, ते अभ्यासाअंतर्गत पण असतात आणि अभ्यासाच्या बाहेरची पण असतात. तर ती टेम्पटेशन कशी की अनेकदा अभ्यास करताना आपलं ठरलेलं असतं, आपण एक बुक लिस्ट बनवलेली असते, आपलं एक मटेरियल ठरलेलं असतं. आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल की रिव्हिजन्स खूप मॅटर करतात. म्हणजे खूपदा गोष्टी आपल्याला रिवाईज करायच्या. मग ह्या खूपदा रिवाईज करायचे असतील तर त्या अनुषंगाने आपण आपली एक लिस्ट बनवलेली असते, त्या अनुषंगाने आपण आपल्या नोट्स ठरवलेले असतात, त्या अनुषंगाने आपण आपल्याला अभ्यासाचं प्लॅनिंग केलेलं असतं. पण या सगळ्या गोंधळामध्ये काय होतं की हे सगळं करत असताना नवीन कुठलं तरी पुस्तक येतं, नवीन कुठलं तरी मटेरियल येतं, कोणतरी मित्र, मैत्रीण, दुसरा कोणतरी मार्गदर्शक, एखादा क्लास, एखादा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी गोष्टी करायला सजेस्ट करतो. पण तुमच्या असं लक्षात आहे की अरे हे तुमच्या टाइम टेबलमध्ये नाही बसत, तुम्ही हे करायला गेलं तर तुमच्या ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या मागे राहणार आहेत. पण नवीन गोष्ट पण कोणीतरी सांगतंय म्हणून केल्याशिवायही तुम्हाला कंट्रोल नाही होत. तुम्ही ठरलेलं असतं की पेपर यात फक्त 1च तास वाचायचा पण तुम्ही 2 तास वाचता.
स्ट्रेच करतात. हे जे टेम्पटेशन असते, ही जी इच्छा जी अशी आपल्या मनात येते अभ्यासामध्ये अनेकदा आपण ठरवलेल्या प्लॅनिंगच्या पलीकडे जाऊन पुन्हा अभ्यास करण्याची, तर मला वाटतं ती कंट्रोल करायला पाहिजे किंवा ती पूर्णपणे टाळायला पाहिजे. आपण जे ठरवलेलं आहे की ही आपल्याला काही 10, 15, 20 जी तुमची लिस्ट असेल, ही पुस्तकं आपल्याला एवढी करायची, तर बस आपण तेवढीच करायची. ती पुस्तकं बरं, त्याच्यापेक्षा जर कोणी नवीन काही सांगताना तुम्हाला असं वाटतं की नाही ते महत्वाचं आहे, तर हरकत नाही. पण जे तुम्ही ठरवलेलं 10 पुस्तकांचं 15 पुस्तकांचं जे नियोजन असेल, ते मला एकदा करायचं आहे, पुन्हा मला ते रिवाईज करायचं आहे, परत मला ते रिवाईज करायचं आहे. त्याच्या काही मी नोट्स काढले असतील, माझ्याकडे नोट्स असतील किंवा अंडरलाईन आहे, ठीक आहे, पेपरवर नाही काढलेलं पण अंडरलाईन केलेलं आहे, तर ते मला एकदा रिवाईज करायचं. असं 2-3 माझे रिव्हिजन जे ठरलेले आहेत, ते रिव्हिजन झाल्यानंतर जो उरलेला वेळ असतो त्याच्यामध्ये शक्य झालं असेल तुम्ही ऍडिशनल मटेरियल घेऊ शकता. पण ऍडिशनल मटेरियल जी कोणीतरी सांगते म्हणूनची जी प्रबळ इच्छा जी असते ती तुम्ही खरंच रोका आणि अनावश्यक याच्यामधलं टेम्पटेशन जे आहे, नियोजन सोडून त्याचे टेम्पटेशन आहे, त्याला बळी पडू नका. अभ्यासाव्यतिरिक्तचं टेम्पटेशन कुठलं असतं की आपण येऊन लायब्ररीमध्ये बसतो, पण मग मधूनच इच्छा अशी होते की नाही यार मला आता 4 जायचंय, मला जेवायला जायचंय, मग ठरलेलं आहे की 12 वाजता आपण जेवायला जायचं, तर नाही कधी कधी 11लाच वाटतं की शेजारचा कोणतरी दिवस तर म्हणतो अरे चल आता जाऊ, मग नंतर बसू वगैरे. तर हे नंतर वगैरे काही वर्कआउट होत नसतं. किंवा आता अभ्यास करतोय, आता अचानक आपल्याला असं वाटलं की नाही यार मला मूवीला जायचंय, किंवा मध्येच आपण बसल्या जागी पण अनेकदा आपण रममान होतो कुठल्या तरी कल्पनांमध्ये वगैरे. आणि असं जे टेम्पटेशन आपलं येतं की अभ्यास सोडून उठून जाण्याचं कुठल्या तरी इतर कारणांसाठी, म्हणजे अभ्यासात तर इतर मटेरियल, पुस्तक, मार्गदर्शन, लेक्चर्स याच्याविषयी जायची इच्छा उत्पन्न होणं हे एक आलं. आणि अभ्यासात इतर पण अनेक शेकडो गोष्टी आहेत ज्या आपल्या कराव्याशा वाटतात. आपले मित्र मैत्रिणी कुठेतरी चाललेले आहेत, कोणतरी खास मित्र, कोणतरी खास मैत्रीण काहीतरी करण्यासाठी आपल्याला सांगते की आपल्याला जायचं. हे टेम्पटेशन तुम्ही रोका. या सगळ्यांना तुम्ही अगदी ठामपणे नकार द्या आणि तुम्ही बसून राहा, म्हणजे तुम्ही तुमची बसली जागा सोडू नका. याच्या बाबतीमध्ये तुम्ही एक विधान जे तुम्ही, मला माहिती आहे की एक बिईंग यंग, एक तरुण म्हणून आपण सगळेच ऍप्रिशिएट करतो, ते म्हणजे स्वामी विवेकानंदजींना. तर स्वामी विवेकानंदांनी खूप चांगलं एक कोट त्यांनी सांगितलं किंवा एक विचार मांडलेला आहे, तुम्ही वाचलाय की जेव्हा अशी एखादी इच्छा उत्पन्न होते तेव्हा तुम्ही एक काम करा की त्या इच्छेला पटकन प्रतिक्रिया देऊ नका, म्हणजे लगेच तुम्ही नका उठू. तुम्ही थांबा, एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं जाऊ द्या, एखादा दिवस जाऊ द्या, तर तुमच्या लक्षात येईल की जी इच्छा एखाद्या क्षणाला खूप प्रबळपणे निर्माण झाली होती, ती प्रबळ इच्छा तुमची काही कालांतराने, काही वेळानंतर तशी ती राहत नाही आणि ती डायल्यूट होते. आणि मग असाही क्षण येतो की ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की अरे या गोष्टीची काही गरज नाही, मी विनाकारणच इतका तीव्रतेने असं मला वाटलं की आपल्याला हे अभ्यास ही गोष्ट करायची आहे. त्यामुळे तो काळ जाऊ द्या, ती वेळ जाऊ द्या आणि नक्कीच तुमचा परत अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन होईल. त्यामुळे मला असं वाटतं की डिसिप्लिन राखण्याच्या बाबतीमध्ये मनावरचं नियंत्रण खूप महत्वाचं आहे, की बसली जागा सोडायची नाही आहे. काही वाटेल ते झालं तर तुम्ही तिथं 2 मिनिटं डोकं टेका, तुम्ही तुमचं पुस्तक बदला, पण जे टेम्पटेशन उठण्याचं असतं ते टेम्पटेशन उठण्याचं तुम्ही त्याला बळी पडू नका आणि अजिबात आपलं चेअर किंवा टेबल आपलं सोडू नका. अजून एक काही मुद्दे मध्ये शेवटचं 1-2 मुद्दे असे आहेत की एक लक्षात ठेवा की हुशारी ही स्पर्धा परीक्षांमध्ये आवश्यक आहे का, तर आहे, पण त्या हुशारीला तुमच्या इतिहासातल्या दाखल्यांची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही पूर्वी हुशार म्हणून गणलेला होतात आणि म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षा करू शकता असं म्हणण्याची काही एक गरज नाही आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, हार्डवर्क ऑलवेज पेज ऑफ. म्हणजे तुम्ही कष्ट जर करत राहिलात तर तुम्ही सायमल्टेनियसली हुशारही बनणार आहात. त्याच्यामुळं हे जे लॉजिक आहे ते कुठेतरी तुम्ही स्वतःला समजवा की बाबा कोणीतरी स्वतःला हुशार समजतो म्हणून कॉन्फिडंट असतो किंवा मग ओव्हर कॉन्फिडंट असतो, त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही. तुम्ही तुमचं काम जर चोखपणे करत राहिलात तर एक दिवस तुमचीही गणना हुशारीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे मागचा कुठल्या हुशारीच्या दाखले शोधण्यात बसण्याची गरज नाहीये. तुम्ही आज जर कष्ट करता प्रचंड, तुम्ही तुमचं टाइम टेबल अगदी स्ट्रिक्टली फॉलो करता, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमचे हे रिझल्ट तुमच्या प्रश्नपत्रिकांमधनं किंवा ज्या टेस्ट सिरीजमधनं दिसून येतील आणि त्याच्यामुळे तुम्ही पण हुशार आहात तुमचं तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे हार्डवर्क हा जो फॅक्टर जो आहे ना, तो शब्द खूप स्ट्रॉंगली लक्षात ठेवा. आणि तो मगाशी आपण म्हणलं तसं की त्या सगळ्या टेम्पटेशन मधून तो साध्य नाही होणार आहे, तर तो एके ठिकाणी बसल्यानेच साध्य होणार आहे. आणि कोण बसवणार आहे तुम्हाला? कोणीतरी बाहेरचा माणूस हे बसायला पाहिजे, करायला पाहिजे सांगून नाही, तर तुम्ही तुम्हाला स्वतःला सांगता आलं पाहिजे की नाही बाई नाही, तुला बसायचं आहे आणि तुला हे करायचं आहे आणि तुला इथनं उठायचं नाही, हे तुम्ही स्वतःला हे करायला पाहिजे, समजायला आणि सांगायला पाहिजे. मोटिवेशनच्या बाबतीमध्ये अनेक पॉप्युलर आता काही 2-3 गोष्टी की जे नेहमी सगळेच सांगत आलेले आहेत, सक्सेसफुल कॅन्डिडेट सांगत आलेले आहेत किंवा इतर मार्गदर्शक सांगत आलेले आहेत, ते म्हणजे मेडिटेशन असेल, योगा असेल,
सकाळी एक आपण मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतो तर इव्हनिंग वॉक घेऊ शकता, मॉर्निंग वॉक घेऊ शकता काही, पण ते सोलोली मला वाटतं अनेकदा करायला पाहिजे, म्हणजे एकट्याने. त्याच्यासाठी पुन्हा आणखीन ते नको की जसं अभ्यासाला कोणीतरी सोबत असेल तर अभ्यास होतो वगैरे, हे जसं काही एक खूप चुकीचा समज आहे. तसंच मग आता सोबत व्यायामाला जायला, चालायला जायला पण कोणतरी सोबत पाहिजे, गरज नाही आहे. कोणी असेल तर ठीकच आहे, तुम्ही कदाचित अभ्यास पण कधी कधी ह्या सगळ्या प्रोसेसना डिस्कस करू शकता, पण कोणी नसेल तरी सुद्धा हरकत नाही. पण हे तुम्हाला मेडिटेशन किंवा योगा किंवा तुमचा वॉक जो असेल किंवा तुम्ही जिम करत असाल, धावायला जात असाल, तर हे तुम्हाला सुद्धा हेल्प करू शकतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन मागं आणण्यासाठी किंवा कॉन्फिडन्स मागं आणण्यासाठी. याच्याशिवाय तुम्ही डायरी लिहू शकता. पण डायरी लिहायची म्हणजे काय, अनेकदा मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की डायरी लिहा म्हणजे तुम्ही काहीतरी एक शब्दांचा खूप चांगला खेळ करा, कविता करा किंवा काहीतरी स्टोरी लिहा, अजिबात नाही. डायरी लिहायचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त तुमच्या दिवसभरातलं आजच्या गोष्टी कशा घडल्या, तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडल्या, नाही घडल्या, कुठं चुकलं, काय करायला नको होतं आणि काय केलं जे उत्तम झालं आणि जे तुम्हाला परत रिपीट करायचं, एवढं जरी तुमच्या डायरीमध्ये तुम्ही मेन्शन करू शकला तरी मला वाटतं की त्याची मदत होते. उद्या काय करायचं हेही तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता. डायरीमध्ये अशा गोष्टी लिहिणं टाळा की उद्या अभ्यासाला गेल्यानंतर परत ही भीती वाटायला नको यार ती डायरी कोणी घेऊन वाचतं की काय वगैरे मी लिहिलंय. तर अगदी साध्या गोष्टी लिहा ज्या तुमच्या अभ्यासाशी संबंधित आहेत, त्यांच्या तुम्हाला त्याच्यामुळे तुमचा ट्रॅक जो मग आपण म्हणलं की जो प्लॅनिंग तुम्ही केलं ते प्लॅनिंग तुमचं ऑन ट्रॅक राहील. त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या फक्त डायरीमध्ये लिहा. डायरीसोबत आपण जे डायरीत लिहिण्याची जी गोष्ट म्हटली तीच आपण, तुम्ही डायरी नाही लिहिते, तुम्हाला कंटाळा येतो डायरी नाही लिहायची, तर ठीक आहे, तुम्ही झोपण्यापूर्वी ते 1-2 मिनिटांसाठी चिंतन करा की जे प्लॅनिंगच्या संदर्भात आपण म्हणलं की एक्झिक्युशनच्या संदर्भात की फक्त काल, आज आणि उद्या या 3 गोष्टींवरती फोकस करायचंय. तर याच्यामध्ये फक्त कालचा दिवस तर आपण सकाळी उठल्या उठल्या विचार केला की यार काल कसं झालं होतं, आज काय करायचंय, पण आज झोपताना हा विचार करा की आजचा दिवस कसा गेला आणि उद्या आपल्याला काय करायचं, बस दॅट्स इट. म्हणजे ते एक चिंतन जर तुम्ही झोपण्यापूर्वी 1-2 मिनिटं केलं की आज आपलं हे वाचून झालंय, उद्या आपल्याला हे वाचायचंय किंवा हे रिवाइज करायचंय, ही आपल्याला टेस्ट द्यायची आहे, या काही सर्टन गोष्टी करायच्या आहेत किंवा या टाळायच्या आहेत, हे चिंतन एक तुम्ही झोपण्यापूर्वी केलं तर मला वाटतं की ते सुद्धा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरतं. अल्टिमेटली अगदी सगळ्यात शेवटी, म्हणजे हे डिस्कशन आपण पुढेही चालू ठेवू पुढच्या व्हिडिओजमधनं. तुम्हाला याविषयी वाटलेल्या ज्या गोष्टी असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मुद्दे मेन्शन करायचे असतील तर तेही लिहा, त्याचं स्वागत आहे. इतरही जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लोक ते कमेंटमध्ये पण तुमचे मुद्दे वाचतील. पण एक सगळ्यात शेवटी मला तुम्हाला हे सांगायचंय, तुमचा संघर्ष हा तुमचा संघर्ष आहे, तो तुम्हालाच करावा लागणार आहे, तुम्हालाच लढावं लागणार आहे. त्यातल्या हार, त्यातले जीत, याचे सगळ्याचे फायदे तोटे तुम्हाला आहेत. त्यामुळे इतर पर्स्पेक्टिव्ह, अदर रिलेशनमध्ये तुम्ही कधीही स्वतःला बघू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्यामुळे तुम्ही मोडून पडता, ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता, त्याच्यामुळे तुम्ही उद्ध्वस्त होऊ शकता, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जातो, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटतं, त्या गोष्टी, त्या व्यक्ती, त्या घटना ह्या तुमच्या अजिबात कामाच्या नाही आहेत. त्यांना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर अजिबात आणू नका. जिथं तुम्ही मोडून पडता ती गोष्ट आपल्याला नको आहे. जिथं तुम्ही ब्रेकडाऊन होता ती गोष्ट आपल्या कामाची नाही आहे. जी गोष्ट तुम्हाला उभा करते, जी गोष्ट तुम्हाला मोटिवेट करते तीच फक्त आपल्या कामाची आहे. त्यामुळं तुम्ही जर ब्रेकडाऊन होत असाल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. मग ती अगदी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जरी असेल तर तुम्ही तिथं जर मोडत असाल तर मला वाटतं की ती गोष्ट आपल्याला नको आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी टाळा ज्या तुम्हाला वीक करतात, अशा सगळ्या गोष्टी आत्मसात करा ज्या तुम्हाला स्ट्रॉंग करतात. आणि सरते शेवटी पुन्हा मी तुम्हाला हेच सांगेन की सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन इन द वर्ल्ड. इतर सोर्सेसवर अवलंबून राहू नका. हा व्हिडिओ परत एकदा बघा. जी लिस्ट मी तुम्हाला सांगितली ती मी माझ्या परीने केली होती, ती रिवाइज करा की काय तुम्हाला याच गोष्टींमुळे अडचण येते, आणि जे उपाय आपण डिस्कस केले ते उपाय तुम्ही इम्प्लिमेंट ऍक्च्युअली करून बघा. त्याच्यावर नुसतं डिस्कस नका करू, आणि काय ते उपाय इम्प्लिमेंट केल्यामुळे तुम्हाला फायदा होतो. धन्यवाद. आपण वेगळा विषय मोटिवेशनच्या अंगाने, स्ट्रॅटेजीच्या अंगाने पुन्हा एकदा घेऊन येऊ आणि याच विषयावरती तुमच्याशी बोलू. तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मला नक्की कळवा. थँक्यू.